मित्रांनो जवळपास आता 12 वाजत आलेले आहेत आणि तिकडे चिंचेच्या झाडावर काहीतरी एक आवाज आला. तर आम्ही काय तिकडे गेलो नाही. आवाज काही असेल, मग ते एखादा प्राणी असेल किंवा दुसरा काय प्रकार असेल. पण आपल्या म्हणजे गावात काही प्रकार थोडे घडलेले आहेत आणि त्यात प्रत्येकाने त्याचा थोडा का होईना अनुभव घेतलेला आहे. म्हणजे आम्ही इकडे अमित आहे, आकाश आहे, मोहित आहे, मी आहे. तर थोड्याशा ज्या म्हणजे जे प्रसंग घडलेले आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण घेऊया. मोहितच्या बरोबर पण एक प्रसंग घडलेला आहे. तो आता मी तर त्यावेळी त्याच्यासोबत नव्हतो, तर ती कहाणी तोच सांगेल आपल्याला. बघूया आता. मित्रांनो आता रात्रीचे 11:55 झालेले आहेत. 12ला फक्त 5 मिनिट आहेत कमी. आणि आता आपण आहोत रानात आणि आपल्याला मोहित एक त्याची कहाणी शेअर करणार आहे. मोहित, आता तुझी स्टोरी म्हणजे तुझ्यासोबत घडलेला जो प्रसंग आहे रात्रीचा भयानक, जरा सांग, शेअर कर. आम्ही रात्रीचे किती तर 12:30-1च्या दरम्यान आम्ही ऑर्केस्ट्रा होता आमच्या जत्रेचा, तो बघायला गेलेलो. तर तिकडून येताना आम्हाला जरासा उशीर झाला. तर आमच्या इथे एक असं वळण आहे, तिथं एक वडाचं झाड आहे आणि एक रस्ता गेला त्या समोर वडाच्या झाडाच्या समोर, म्हणजे आपल्या नदीच्या इथं ना, नदीच्या पुलाच्या इथं. हां. तर काय झालं, 1-1:30 वाजले असतील. तिथून एक बारकं पोरगं आमच्याकडे बघून हसत असं जात होतं. तर असं बघितलं आम्ही. रात्री किती वाजता? 1-1:30-1:30च्या दरम्यान. 1:30च्या दरम्यान. लहान मुलगा? लहान किती मुलगा. जर तरी किती वयाचा असेल? 5-6 वर्षाचा. 4-5 वर्षाचा. 4-5 वर्षाचा. हां. तर बघितलं तर आम्हाला म्हणजे तसं म्हणजे 4-5 दिवस तर आम्ही सगळे आजारीच होतो. मग ते दिसल्यापासून तसं म्हणजे सगळे म्हणतात की आम्हाला पण दिसले. तसं जसं आम्हाला दिसलं तसं प्रत्येक जणांना, म्हणजे प्रत्येक म्हणता येत नाही, पण काही जणांना दिसलंय ना ते लहान मुलगा. आणि त्या साईडला वस्ती पण नाही आहे, बरोबर? वस्ती पण आणि रात्री लहान मुलगा एवढा 1-1च्या टायमिंगला बाहेर फिरत बसणार नाही नदीच्या स्मशानाच्या बाजूला, बरोबर ना? बरोबर. आणि आणि आणखी म्हणजे तो लहानच मुलगा, आपल्या इथले 1-2 काका आहेत, त्यांची नावं नाही घेतली तरी चालेल, है ना? तो एक त्याचं सांग, तिकडे पुलाच्या तिकडे बसला होता, ते तुला माहिती आहे? तो काय होतं बरं, आमोशा होती त्या दिवशी. तो रात्रीचा फोनवर बोलत बसलेला पुलावर. म्हणजे 12च्या आसपास आहे ना, 12च्या आसपास. जिथं पूल एंड होतो ना आपला, तिथून तो बारका तोच पोरगा पळत त्याकडे हसत बोलत पळत गेला. आणि एक पुलाच्या ह्या साईडला म्हणजे एक बारका करंज होता. आता तो मोठा झाला जरा करंज. तर त्या करंजापाशी तो पोरगा गेला आणि गायब झाला डायरेक्ट. मग तो तिकडून पळत आला डायरेक्ट. घाबरला ना तो, म्हणजे त्याचं नाव नको घ्यायला. तो एक आमचा भाव आहे, तो घाबरला आणि पळत आला. आणि मोहितने आपल्याला 1-2 प्रसंग सांगितलेले आहेत. मित्रांनो आता मी तर 1-2 प्रसंग ऐकलेले, माझ्यासोबत नाही घडलेलं. कारण की मी कधी बाईकवर 12, 12:30, 1 वाजता पण म्हणजे खतरनाक घाटातून प्रवास केलेला आहे बुलेटवरून. तर असा कुठलाच प्रकार माझ्यासोबत घडलेला नाही आहे. पण मी माझ्या म्हणजे आजीकडून आणि वडिलांचा एक प्रसंग आहे, ते सांगायचं आहे तुम्हाला. तर आमचं घर बाजूलाच आहे, म्हणजे वस्तीमध्ये सर्वात बाजूला कोपऱ्याला आपलं घर आहे आणि बाजूला त्याच्या बाजूला झाडी आहे आणि म्हणजे दुसरं घर नाही जवळपास. तर असं मी ऐकलं आमच्या आजीकडून की जुन्या काळात त्या बायका पीठ वगैरे रात्री दळायच्या म्हणजे घरातच ते जात असायचं ना, तर त्याच्यावर त्या पीठ दळायच्या. तर काय झालं, आमची आजी पीठ दळत होती, तर तिला ते जात असतं ना, तर ते थोडंसं हलकं लागायला लागलं. कारण की नॉर्मली आपण जेवढी ताकद लावतो त्यापेक्षा कमी ताकद लावायला लागत होती. तर आजीनं तिला डाऊट आला, तर तिला वाटलं काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर तिने पूर्ण असं ती दिवा वगैरे असा पुढे घेतला. तर एक हिरव्या साडीत बसली होती बाई आणि टिळा लावला होता लाल, आणि ती तिला मदत करत होती म्हणजे दळायला. तर तिला जरा विचित्र वाटलं आणि तिने तिच्या सासूला सांगितलं. तर तिच्या सासूला थोडासा अंदाज आला, तर तिने ते झाडू असतो त्याने त्या बाईला मारायला सुरुवात केली आणि तो झाडूने मारल्यामुळे ती बाई गेली किंवा तिला हाकलली. म्हणजे हा एक प्रसंग नेहमी माझ्या लक्षात राहतो किंवा आहे. आणखी दुसरा एक प्रसंग म्हणजे माझ्या वडिलांसोबत घडलेला आहे. तर ते वडील आणि त्यांचे एक चुलत भाऊ होते.
तर ते यात्रेला गेले होते एका गावच्या. तर येताना रात्र झाली आणि रात्री एक आमचा जो हायवे पुणे बेंगलोर हायवे, त्या हायवेला म्हणजे सध्या जेवढ्या लाईट्स आहेत तेवढ्या अगोदर नव्हत्या. तर ज्यावेळी गाडी येईल किंवा ट्रक वगैरे येईल त्याचवेळी लाईट लागत होती, म्हणजे पूर्ण दिसायचं. तर आमचे वडील आणि त्यांचे चुलत भाऊ असे येत होते गावी, म्हणजे आमच्या गावाकडे येत होते रात्रीचे. तर त्यांना काय व्हायचं की ते ज्यावेळी पुढे चालतील त्यावेळी त्यांना पाठीमागे एक सफेद साडीमधली बाई चालत येताना दिसायची. आणि ज्यावेळी तो एखादा ट्रक आला त्याची लाईट पडली की ती गायब होऊन जायची. तर हे असा प्रकार आमच्या वडिलांच्या पण लक्षात आला. तर त्यांनी त्यांच्या त्या भावाला सांगितलं की असा असा प्रकार आहे. तर आमचे ते भाऊ थोडे म्हणजे मोठे होते वडिलांपेक्षा. तर त्यांना समजलं की काय प्रकार आहे. तर ते बोलले, तू शांतपणे माझ्याबरोबर चल, मागे बघू नको आणि फक्त चालत राहा. तर असे करत करत ते घरी आले आणि हा प्रकार त्यांच्या कायमचा लक्षात राहिला आणि आम्हाला पण सांगितलेलं आहे. आता पुढचं म्हणजे खरं काय खोटं काय आपल्याला पण काय सांगता येणार नाही. आणि हा प्रसंग तर म्हणजे त्यांच्यासोबत घडला आहे म्हणूनच त्यांनी सांगितला. एवढे माझे 1-2 प्रसंग सांगण्यासारखे आहेत. मित्रांनो, आकाशसोबत पण एक प्रसंग घडलेला आहे. तो मासे पकडायला गेला होता. आमच्या इकडे कमळा जायचा डोह आहे तिकडे, आणि त्याला म्हणजे मासे पकडता पकडता अंधार पडला. तिकडे जवळपास 7:15चा टाईम झाला आणि तो घरी यायला निघणारच होता. तितक्यात त्याला एक असं म्हणजे आपल्याला जरी आपण समोर बघत असलो तरी साईडला काय असेल तर आपल्याला दिसतं. तर तसं एक माणूस तिकडून येताना दिसला. पण त्याने पूर्ण व्यवस्थित बघितलं तर तिकडे त्याला कोणच दिसलं नाही आणि तो घरी यायला निघाला. तर घरी यायला निघाला त्यावेळी पण थोडासा त्याला म्हणजे पाऊल पडल्याचा आवाज येत होता. पुन्हा त्याने पाठीमागे बघितलं तर त्याला कोणच दिसलं नाही. तर शेवटी तो बोलला की म्हणजे कोणाच्यात दम असेल त्यानं समोर यावं, असं तर तो बोलला. पण तिकडे कोणच पुढे आलं नाही आणि त्याने थोडंसं पुढे आल्यानंतर एक कॉल लावला मित्राला की असा असा प्रकार आहे. तर तो मित्र बोलला की ती जागाच म्हणजे थोडीशी डेंजर आहे आणि काळ आला होता पण वेळ आली नव्हती, आणि असा बोलला तो. आणि हा आपला आकाश घरी रिटर्न आला. नशीब चांगला आला व्यवस्थित. आणि असा म्हणजे हा थरारक प्रसंग त्याला बोललं की सांग, तर तो ते सांगायला पण थोडंसं म्हणजे हेजिटेट करतो आहे असा. तर काय म्हणजे प्रॉब्लेम नाही. आपण आता पुढची स्टोरी घेऊया. मित्रांनो, आता आपल्याला अमित त्याच्यासोबत घडलेला प्रसंग सांगणार आहे. आणि आज आपल्या या कथांना उधाण आलेलं आहे. चल सांग आता तू पण. आत्ताच पाठीमागं काहीतरी झाडं येऊन बसले, मोठा पक्षी काय होता पण आता अंधारात दिसला नाही, पण ते जेवण टाळकलेली सगळ्यांची. तर आता मी माझ्या बाबत घडलेले प्रसंग सांगतोय. म्हणजे संध्याकाळचे 8-8:30 वाजलेले आणि घरात आमची मम्मी, भाव माझा बारका आणि मी तिघेजण असं वेगवेगळ्या दिशेमध्ये असं कोपऱ्यात बसलेलो. आपलं टी व्ही म्हणजे बारीक आवाजात चालू होता. बारीक म्हणजे गाणी बिणी लावलेली काहीतरी एकदम स्लो. कोणाचं लक्ष नव्हतं टी व्हीकडं काय, ज्याचे त्याचे काम करत होते. तर झालं असं, आम्ही दार लावलेलं. मग आमचं दार म्हणजे पत्र्याचं आहे, म्हणजे पत्र्याची फ्रेमचं बनवते तसं मजबूत आहे दार. तर सगळे ज्याच्या कामात आपले करत होते काय, अचानक धापक्याने दार जे उघडलं आणि आमचं कसं आहे बाहेरचं दार बंद, म्हणजे ते थोडक्यात पोकळ दार आहे, म्हणजे असं मोकळी आहे. पण तेव्हा काय असं म्हणजे हवेचा सीझन नव्हता किंवा काय नाही, पण धापक्याने दार जे उघडलं आणि असं एक कसा तरी निगेटिव्ह एनर्जीचा झोत आल्या झाला असं झपक्याने. म्हणजे मधलं दार उघडलं, बाहेरचं पॅक मधलं उघडलं. म्हणजे बाहेरचं कसं आहे पॅक जरी केलं तरी त्यातनं थोडंसं म्हणजे फुलं वगैरे आहेतच ना त्याला, म्हणजे असं म्हणजे ते काय म्हणजे ते पूर्ण शेडचं दार आहे ती बाहेरचं. तर मधलं दार असं धापक्याने उघडलं आणि पॅक लावा असते दार ती. आणि अशी निगेटिव्ह एनर्जीची अशी लहर, थोडक्यात अशी वेव असते ना तशा टाईपमध्ये आलं. आणि मांजर आमचं फळी बसलेलं, ती पण भिवून पळालं आणि आम्ही पण भिवून पळालो. आणि असं
मग मला लगेच जाणवलं की हे वेगळंच आहे काहीतरी, कारण ना हवा होती ना काय होती. हवा पण नाही. हां, आणि विषय कसा झाला होता मित्रांनो, की म्हणजे पहिलं आम्ही तेव्हा म्हणजे छोटे छोटे होतो, आम्हाला काय एवढं कळत नव्हतं बाकीचं बाहेरचं. तर आम्ही आपलं नारळ बिरळ नदीला गावलं तर आणायचो कधी, म्हणजे सगळी पोरं तिकडे ढाव खायची फोडून. पण मी आपला आणला गावला म्हणून म्हणलं होईल कशाला, तर आणला आणि तिथं त्या फळीच्या तिथं ठेवलेला. तर तो नारळ बरं का मित्रांनो, की जसं दार वाढलं धापक्याने, ती एनर्जी अशी आली झापक्याने. आणि तो जो नारळ होता कोपऱ्यात, फळीच्या कोपऱ्यात ठेवलेला, तो वरनं खाली पडून गरंगळत तो दारापोतर कोंबऱ्याला जाऊन धडकला. आणि अशी जी आमची फाटली की काय बोलाय नको, म्हणजे इतकी भीती वाटली, अंगावर असं टर 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 काढता. मी ओळखलं, म्हणजे बाकी कोणाच्या लक्षात आलं नाही काय झालं, पण सगळी भिली होती. तर आणि सगळ्यांना तीच रिॲक्शन की असं कसं झालं, हे शक्यच नाही, हे विज्ञानाच्या दृष्टीने शक्यच नाही असं गोष्ट. हो ना. मग त्यानंतर ना मग तो नारळ तिथपर्यंत गेला दरवाजापर्यंत आणि उंबऱ्याला जाऊन धाडकेन. बरं तिथं काही नव्हतं, फळी इकडं म्हणजे बाजूला मांजर बसलेलं, त्याने लगेच उडी टाकून ते धूम टाकाड, म्हणजे त्यानं काहीतरी बघितलं अगदी. म्हणजे त्या मांजरानं खाली होती, उडी टाकून तिथनं आतमध्ये पडला. आणि त्या अशा पद्धतीनं असं दरवाजाकडे बघत होतं की त्यानं काहीतरी पाहिले, बघितलंय असं भिल्यागत. माणसांच्या डोळ्याने दिसत नाही ना, माणसाच्या डोळ्याला नाही दिसणार, पण असं काहीतरी वस्तू बघितली, काहीतरी हे बघितलंय जीव, की ती परत असं पुढे गेलेलं, परत तराट माघारे पडून खिडकीतनी बाहेर. मग ह्यो प्रकार माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्याला म्हणलं, म्हणजे बोललो मी, मला जाणवलं की हे काहीतरी वेगळं आहे. म्हणलं जा बाहेर जा बाहेर जा बाहेर, असं मी जोरात वराडलो 2-3 वाऱ्या. मग त्या नारळाचं काय केलं, नारळ टाकून द्यायचा ना तिकडे बाहेर, तर ते विषय काय. मग लक्षात आलं माझ्या, हे नारळाच्या मागं आलंय, जे काय आहे ते नारळाच्या मागं आलंय. मग अंगावर बघा आता काटा येतोय मित्रांनो, इतका खतरनाक तो अनुभव होता खरा. म्हणजे हे झाली निगेटिव्ह एनर्जीचा अनुभव. पण ते मग नारळ आम्ही मग दुसऱ्या दिवशी टाकलं, लगेच ती बाहेर नेऊन ठेवला लगेच, आणि दुसऱ्या दिवशी मग नदीला नेऊन टाकला. परत ते नारळ फिरायच्या भानगडीत आम्ही कधी परत पडलोच नाही. कारण हा अनुभवच असा होता की ज्याला आपण कुठल्या विज्ञानाच्या दृष्टीने प्रूव्ह करूच शकत नाही की बाबा हे असं झालं म्हणून हे असं झालं, तर्कच नाही का. बरोबर. आणि तू पण मांजर खाली फळी बसले, नारळ वरच्या कोपऱ्यात तिकडच्या बाजूला, दार उघडतोय, नारळ पडून तिथं जातो, ह्याचा अर्थ ह्याच्या मग काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे. मित्रांनो आता रात्रीचे 12:24 झालेले आहेत, 12:30 वाजत आलेले आहेत. आणि जे काही प्रसंग आहेत, निगेटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी, ते सर्व शेअर केलेले आहेत तुमच्यासोबत. मी मोहित म्हणा, अमित म्हणा. तर आता आपण घरी जाणार आहोत. तुम्हाला आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका मस्त ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद. आणि बाहेरचा सीन बघा, पूर्ण अंधार आहे. किर्र